आज आपण उभे आहोत महाराष्ट्र भूमीला पडलेल्या एका सुंदर स्वप्न म्हणजे कोकणात. आणि कोकणामधलंच एक असं छोटंसं टुमदार गाव आहे. त्या गावाचं नाव आहे कडवई. तर बेसिकली आज आपण इथे येण्याचं कारण काय आणि हा जो परिसराचे आता व्हिडिओ तुम्ही बघताय या सगळ्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आज बघायची, ते म्हणजे कोकणचा इतिहास. आत्ता आपण विचार करताना हा साधारण मागच्या 1200 वर्षाच्या कालखंडांचा विचार करणार आहोत. याच्यामध्ये असलेली कोकणातली संस्कृती, कोकणातल्या परंपरा, कोकणातल्या लोकजीवनातले अनेक कप्पे आज आपल्या समोर उलगडणार आहेत. आणि याच्यासाठी आपल्याबरोबर आपले एक मित्र आहेत. त्यांचं नाव आहे अजित राणे. अजितची एक संस्था आहे दुर्गवीर म्हणून. गेली 17 वर्ष दुर्गवीरच्या माध्यमातून अजितने आपल्याकडच्या मुलांचं एक संघटन तयार केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला कोकणातल्या सगळ्या ज्या वास्तू, जुन्या लोकपरंपरा, जुनी काही वस्तू आणि आपले जुने गडकोट या सगळ्यांचं संवर्धन करणं आणि त्यांच्याविषयी जनजागृती करणं याचं एक काम दुर्गवीरच्या माध्यमातून अजित करतोय. तर अजित, बेसिकली कोकणचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य याला कनेक्ट करणारे हे जे तू काय उभारलेस याची आम्हाला थोडीशी माहिती आता तुझ्याकडून पाहिजे. नक्कीच. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. नमस्कार, माझं नाव अजित राणे आणि मी या कडवे गावचा रहिवासी आहे. आणि दुर्गवीर प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे जी महाराष्ट्रभर अपरिचित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करते. आणि त्या संस्थेत मी गेली 17 वर्ष मी काम करतोय. आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रभर आमचं फिरणं होत असतं. इतिहास शोधणं किंवा आणखीन इतर काही पुरातन वस्तू असतील काय असतील त्यांचा शोध घेणं, त्यांचं संवर्धन करणं यासाठी आम्ही पुढाकार घेत असतो. आणि कोकणातला असल्यामुळे मला आपल्या कोकणाबद्दल जास्त प्रेम आहे आणि इथला इतिहास, त्याचं जतन संवर्धन कसं होईल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. तर ह्या मंदिर परिसरातल्या ह्या मूर्त्या आहेत. तर हे बेसिकली काय आहे? प्रत्येक ठिकाणी आम्हाला हात दिसत आहेत, काही ठिकाणी आम्हाला हे चेहरे खोदलेले दिसत आहेत, काही ठिकाणी आम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांची शिल्प आहेत, वेगवेगळ्या प्राण्यांचे अवयव कनेक्ट केलेला हे या पद्धतीचं शिल्प दिसतंय. तर काय हे एक्झॅक्टली आम्हाला कळलं पाहिजे. सर्वप्रथम मी याची सुरुवात कशी झाली हे थोडक्यात सांगतो तुम्हाला.